सुद्धा आता ते अधिवेशन केवळ 7 दिवसावर आणलं. म्हणजे हे आमची थट्टा लावली आहे विदर्भातल्या लोकांची. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी म्हणून मी आधी कृती केली आहे. भाजप आमदारांचं म्हणणं पडलं की एखाद्या मतदारसंघामध्ये प्रकाश पोरेंनी निवडणूक लढवावी, निवडून यावं आणि मग विदर्भात असं आहे. सध्याच्या घडीला परिस्थिती अशी झालेली आहे की आमदार व्हावं अशी आता माझी अजिबात इच्छा नाही. आतापर्यंत होती, पण आता आमदारांची ज्या पद्धतीने लोक शिव्या घालतात आमदारांना, त्याच्यामुळे आता आमदारांच्या लेव्हलला जाऊन माझी बदनामी करून घ्यायची माझी इच्छा नाही. मी जे बोलतो आहे याच्यावरून आमदारांनी माझ्यावर हक्कभंग दाखल करावा की मी आमदारांना कमी लेखलं म्हणून, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि गोष्ट अशी आहे की निवडून येणं हे माझ्यासाठी गरजेचं नाही. मी ज्या पद्धतीने आमदार नसतानाही लोकांची कामं करतो, आज जो माझ्या मागे जनप्रतिनिधी लोक आहेत, ती आमदारांपेक्षा मोठी गोष्ट आहे. आमदार कशाला व्हायचे? लोकांची कामं करायलाच ना. मी आमदार नसताना जर ती कामं करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये करू शकतो. मला असं वाटतं की माझ्यासाठी आमदार होणे ही काय म्हणतो त्याला डिग्रेडेशन आहे, डिमोशन है। हिंदी में तो वास्तव में घटना क्या हुई इसके बारे में? ऐसा है, देखिए कि लास्ट ईयर इन्होंने 14 दिन का अधिवेशन जिक्ले थे, उसमें से 4 दिन छुट्टी के चले गए, रहे बचे 10 दिन, और वो 10 दिन के अंदर भी विदर्भ का एक भी प्रश्न इन्होंने लिया नहीं। उसी से नाराज होकर मैंने आखिरी के दिन में गैलरी में जाके इनको हड़काया, इनको गैलरी में जाके हड़काया। मुझे ऐसा लगा कम से कम कि ये साल वो उसका सबक लेके कम से कम 2-3 हफ्ते का अधिवेशन करेंगे, लेकिन उसके बावजूद भी हुआ क्या, पिछले साल पिछले बार 2 हफ्ते का कर दिया 10 दिन का, ये साल उन्होंने हमारे इसके ऊपर नमक छिड़कने के लिए सिर्फ 7 दिन का अधिवेशन कर रहे हो, तमाशा करते हो। अच्छा आ रहे तो आ रहे हो और एक भी प्रश्न विदर्भ का नहीं ले रहे हो। विदर्भ के आमदारों ने ये अधिवेशन में बात करनी चाहिए, बाकी के आमदारों को यहाँ बोलने भी नहीं देना चाहिए। ये जो अधिवेशन होता है ये हमारी समस्याओं सुलझाने के लिए होता है, ये कोई भारत क्या बोलते राज्य भर की समस्याओं के लिए काम नहीं। अभी देखिए ना, मैं सुन रहा था वहाँ पे, यानी हमारे विदर्भ का एक भी प्रश्न नहीं, फालतू प्रश्न यहाँ पे सारे के सारे लोग लेके आ रहे हैं। विदर्भ में क्या हमारे प्रश्न नहीं है? सबसे ज़्यादा प्रश्न विदर्भ के, फिर वो सिंचाई के हो गए, किसानों के आत्महत्याओं के हो गए, और वो कोई प्रश्न के ऊपर कोई आमदार हाउस में नहीं कर रहा है। यहाँ पे विरोधी पक्ष नेता अपॉइंट होने नहीं दे रहे हैं। यानी कहने का मतलब ये पूरा का पूरा विदर्भ के साथ में छलकपट हो रहा है, और इसीलिए अभी तक के तो हम लोग बहुत कमजोर तरीके से मांग कर रहे थे विदर्भ की, लेकिन अभी तो इससे भी ज़्यादा जोर से मांग करेंगे, क्योंकि अभी ये पता लग गया है कि ये राज्य के अंदर रहना ये नंबर 1 बेवकूफ़ी है। जो राज्य के ऊपर 10-12 लाख रुपए का कर्जा हो गया है, इनको खुद के खाने की फिक्र है अभी, तो ये हमारा काम क्या करेंगे और विदर्भ का क्या प्रश्न सुल जाएंगे। इसलिए हमको विदर्भ में रहना नहीं है, ये विदर्भ के लोगों ने बिल्कुल समझना चाहिए। शेवटला वाटतं पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं तर काय सांगितलेलं आता पोलिसांनी, काय सांगणार? नाही, कसं झालंय आता ते पोलिसांना बिचाऱ्यांना त्यांची कामं करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये पोलिसांची काही चूक नाही आहे, एक लक्षात घ्या। त्यांना शेवटी काय सुरक्षेसाठी ते असतात, त्यांनी त्याच्यानंतर हे जरी झालं ते काय म्हणतो त्याला मी नियमाला भंग करून झालं, त्याच्यामुळे त्यांनी मला अरेस्ट केली। अरेस्ट केल्यानंतर त्यांनी माझं स्टेटमेंट घेतलं, आणि ते स्टेटमेंट घेतल्यानंतर मी ते का केलं वगैरे सगळं विचारलं, माझ्या मागण्या काय आहेत वगैरे त्यांनी विचारलं, आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये हे झालं। आणि मी त्यांच्यासमोर सांगितलं की माझ्या किमान ह्याच अशा महत्त्वाच्या मागण्या आहेत, आणि त्याच्याकरिता म्हणून मी हे सगळं केलेलं आहे असं मी त्यांना सांगितलं। की मी काय मागण्या केल्यात मी तुम्हाला मुद्दाम सांगतो। तिथे मी त्यांना हे सांगितलं की या अधिवेशनामध्ये केवळ विदर्भाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात यावं, आलं लक्षात, आणि त्याच्यानंतर अतिवृष्ट शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयाची जी मदत दिली जाते ती वाढवून 10 लाख रुपयेपर्यंत करावी, आणि विदर्भाला तातडीने स्वतंत्र राज्य दर्जा देण्याकरिता केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा। अशा पद्धतीच्या मागण्या मी या सगळ्या संदर्भामध्ये केलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर अधिवेशन हे पूर्वीप्रमाणे 2 महिन्याचं करावं, अशी मी 5 मागण्या केलेल्या आहेत।